23 मार्च 2025च्या रविवारी ॲग्रोवन ह्या पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे. अनलॉक पनीरमुळे डेअरी उद्योग त्रस्त आहे. कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना साकडं घातलेलं आहे त्यांनी. अनलॉक पनीर काय असतं बघा, दुधापासून पनीर बनतं, मात्र अनलॉक पनीर बनवण्यासाठी दुधाची गरज नसते. पाम तेल, स्टार्च, इतर रसायने टाकून अनलॉक पनीरची निर्मिती होते आणि त्याची किंमत कमी असल्यामुळे खाद्यपदार्थ विक्री केंद्र किंवा उपगृहामधून या पनीरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लक्षात घ्या मित्रांनो, इतकी मोठी शासकीय यंत्रणा आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचा सेपरेट विभाग आहे. इतके अधिकारी कामं करतात, लाखो रुपयाचं वेतन त्यांच्यावर खर्च केलं जातं, इतके कर्मचारी आहे, मात्र तरी पण अशा प्रकारचं पनीर विकून तुमच्या माझ्या जीवाशी हे शासन किती खेळतं आहे ह्याचं मृत्यूमंत उदाहरण म्हणजे ही आलेली बातमी आहे. तुपात देखील त्यांनी सांगितलेलं आहे, तुपात देखील पामतेलाची भेसळ होत असते. तुपात देखील पामतेलाची भेसळ होत असून शासकीय यंत्रणा कारवाई करते. पण कारवाईची व्याप्ती वाढवली पाहिजे ना. जर कारवाई कमी प्रमाणात होत असेल, ज्याच्यावर कारवाई झाली ह्याचं नाव जाहीर केलं पाहिजे आणि त्याच्यावर कायमची बंदी ही केली पाहिजे. लक्षात घ्या, हे असं केमिकलचं पनीर खाणं किंवा केमिकलचं तूप हे करणं, ह्याच्यामुळं आपल्या आरोग्यावर काय परिणाम होत असेल ह्याचा विचार आपण करू शकतो का? म्हणजे इतकी शासकीय यंत्रणा, इतकं आपल्या करातून ते पैसे घेतात लोक शासकीय कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा पगार करण्यासाठी. आपण इतके राजकीय प्रतिनिधी संसदेत आणि विधिमंडळात पाठवून देतो, त्यांना इतके पगार आहेत, त्यांना पेन्शन आहे नंतर, मात्र ते आपल्यासाठी कुठंच काय करत नाही. ह्याच्यावर कुठेतरी तुम्ही आम्ही विचार करणं आवश्यक आहे.